हरिपाठाचा 5वा अभंग. एक एक अभंग अर्थाच्या अंगाने खुलत चाललाय. भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ, वाच्यार्थ सर्वच खूपच सुंदर होतीये. वरवर पाहता सोपे दिसणारे अभंग किती गहन ज्ञानाने भरले त्याचा प्रत्यय येतोय. आज पापमोचनी एकादशी आज नव्हे, आपण मुद्दाम आता द्वादशीला सुरू केलंय सर्वांच्या सहकार्य लाभावं म्हणून. तर पापमोचनी एकादशीची थोडक्यात गोष्ट मी तुम्हाला सांगते. पापमोचनी एकादशी व्रताने पूर्वीचं पाप नष्ट होतं व आध्यात्मिक पवित्रता आयुष्यात येते. पापमोचनी नावातच तिचं महत्व आलंय. पापातून मुक्त करणारी एकादशी. योगेश ऋषींनी मांडा त्याला महत्व सांगितलं की सर्व पाप वाईट अनुभवातून मनुष्य मुक्त होतो. कुबेराचं उपवन सदैव फुललेलं असायचं. तिथे सर्वजण येत असत. मेधावींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न मंजूषेने केला. तिथेच कुटी बांधून ती गायन करू लागली. कामदेवांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला. त्यांना आपल्या तपस्येचं भान उरलं नाही व शिवोपासना बंद पडली. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्याला भयंकर राग आला. त्यांनी पिशाचिनी होशील असा मंजूषेला शाप दिला. ती फार दुःखी झाली व तिने पापमोचनीबद्दल ऐकलं तेव्हा हे व्रत केलं आणि पापमुक्त झाली. पहिल्यासारखी तेजस्वी झाली. असे ह्या पापमोचनी एकादशीचं महत्व. आज आपल्याकडे 5वा अभंग वायाची उपाधी रंगधर्म हा सांगण्यासाठी आले आहे. माननीय सीमाताई भडंग त्यांच्या परिचय आपल्याला थोडक्यात करून देते. माननीय सीमाताई भडंग राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा. त्या स्वतः गृहिणी असून जर्मन व सासरे दोघेही प्रथित यश वकील. त्या स्वतः 30 वर्ष योगासनं शिकवित होत्या. श्री कीर्तन महाराज यांच्या कृपेमुळे आणि आशीर्वादाने हरिपाठावर त्या बोलत आहेत. त्यांचं माहेर नागपूरचं व लहानपणापासून समितीची सेविका आहे. वंदनीय मावशी केळकरांच्या प्रभावामुळे समिती शिबिर त्या करायच्या. पहिल्या मंदिरांना जात. लग्नानंतरही खामगावला समितीमध्ये येत. मामी भाटेंच्या संधीने खामगाव समिती खूप नावारूपाला आली होती. त्या स्वतः रामकृष्ण मिशनच्या अनुग्रहीत आहेत. अध्यात्माची त्यांना आवड आहे. अभ्यासू आहेत आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील आहे. पण ओळख आज व्याख्यानाच्या निमित्ताने होतीये. अनुजाताई चोपडींच्या त्या परिचित आहेत. हेमाताई बर्वे 5वा अभंग गायन करतील आणि त्यानंतर सीमाताई भडंग यांचं विवेचन सुरू होईल. योग याग विधी येणं हे सिद्धी वायाची उपाधी रंग धर्म. भजनाचार्य कैलासवासी मनोहर पंत तथा दादा सबनीस यांनी स्वरबद्ध केलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील 5व्या अभंगाचं मी यथाशक्ती गायन करते. बंद केलं. वाया
माऊलींना विनंती करते की त्यांनी आपल्या निरीक्षणास सुरुवात करावी. नमस्कार. हरिपाठ अभंग 5. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा त्या ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रामकृष्ण हरी. सर्वप्रथम ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करते. तसेच परमपूज्य गुरु महाराजांना वंदन करते. परमपूज्य श्री श्री किशनजी महाराजांना वंदन करते. परमपूज्य श्री श्री मावशी केळकरांना वंदन करते. तसेच श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ असलेल्या शक्तीला वंदन करते. राष्ट्रसेविका समिती तसेच जिजामाता प्रतिष्ठान पुणे यांनी मला हरिपाठातील या 5व्या अभंगावर व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि त्या ऋणातच राहू इच्छिते. आत्ताच आपण एका सुंदर आवाजात हरिपाठाचा जो 5वा अभंग आहे हा ऐकला. परंतु मी माझ्या निरूपणाला सुरू करायच्या आधी हा एकदा म्हणते आणि मी माझ्या निरूपणाला सुरुवात करते. योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. भावी विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत विद्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा. माझ्या आधी ज्या वक्त्यांनी इथे आपले विचार मांडले आहेत त्यांनी याबद्दल म्हणजेच देवाची द्वारी ह्या जी ध्रुवपद वगैरे आहे जे पहिला अभंग आहे त्याबद्दल आपल्यासमोर आपले विचार मांडले असतीलच. तरी त्याबद्दल मला थोडीफार पार्श्वभूमी आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण देवाच्या द्वारात कशासाठी उभे राहतो? आपण मंदिरात जातो किंवा आपल्या घरातल्या देवघरात जातो. आपण गेल्यानंतर देवासमोर उभं राहतो, नमस्कार करतो. मग आपण नमस्कार कशासाठी करतो? हा निरपेक्ष नमस्कार असतो का? नाही. म्हणजे असेलही, परंतु आपण आपला जो नमस्कार करतो तो काहीतरी आपलं गाऱ्हाणं असतं, काहीतरी आपलं मागणं असतं, काहीतरी आपलं सांगणं असतं देवाला. ह्याच्यासाठी आपण त्या देवाच्या दारात उभे राहतो आणि नमस्कार करतो, हात जोडतो. कितीतरी लोक कळवळ्यांनी, कितीतरी दुःखी लोक आहेत, कितीतरी लोकांचे अनुभव आहेत. भगवंत तोच आहे. सर्वांना त्याच्या दर्शनाचा आनंद सारखाच असतो. मग देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा असं माऊलींनी हरिपाठात का बरं सांगितलं आणि दोनदाच ठासून का सांगितलं? म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी कारण असेलच. हरी म्हणजे हरण करणारा. आता हरिपाठाची जी फोड आहे त्याच्यात हरी जो म्हटलेला आहे तो दोनदाच म्हटलेला. मग हरण करणारा, दुःखाचा हरण करणारा तो हरी. ब्रह्मसूत्रात
व्यासांनी जो संदेश सांगितला तोच संदेश निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितला. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथांनी आदेश दिल्यानंतर माऊलींना सांगितलं, तू तुझे अनुभव तुझ्या शब्दात सांग. मग त्यानुसार माऊलींनी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी झाली होती, अमृतानुभव सांगितला आणि त्यानंतर त्यांनी हरिपाठ सांगितला. तसे पाहता हरिपाठाची गरज माऊलींना का वाटली असेल व कशासाठी करायचा हरिपाठ? त्यावेळचे समाज व्यवस्थेतील अस्थैर्य दूर करण्यासाठी. आपलेच लोक आपल्याच लोकांच्या विरोधात जात होते. माऊलींचा अनुभव होता. लहानपणापासून माऊलींनी हाच अनुभव घेतला होता. त्यावेळेला बाकीचे जरी राजकीय हे असलं तरीही त्यांना जो अनुभव होता तो त्यांचेच म्हणजे आपलेच हिंदू लोकांचे शत्रू झाले होते. त्यांनी जो अनुभव घेतला होता तो अनुभव त्यांचा जो होता फार तिरस्काराच्या याच्यातून ते मोठे होत आलेले होते. आणि हे अस्थैर्य दूर करण्यासाठी त्यांनी आणि लोकांची एकमेकातली एकी वाढवण्यासाठी त्यावेळी माऊलींनी व वारकरी संप्रदायासाठी व जनसामान्यांसाठी हरिपाठ लिहिला. उपासनेचे महत्त्व सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य माऊलींनी हरिपाठाच्या माध्यमातून केले. आणि कोणतीही गोष्ट ठासून सांगितल्याशिवाय लोकांच्या मनात बिंबत नाही. जोर देऊन जर आपण ती सांगितली, तसं माऊलींनी ती 2दा सांगितली, हरिमुखे म्हणा. त्यामुळे लोकांना तिचं महत्त्व पटतं. हरिपाठ हे अनेकांनी रचले. उदाहरणार्थ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज अशा सर्वांनी मिळून पंचरत्न हरिपाठ म्हणूनही रचलेला आहे. परंतु माऊलींनी जो हरिपाठ रचला त्याला आज संध्या म्हणून ओळखल्या जातं, संबोधलं जातं की ती संध्या आहे, संध्येचं काम ती करते. हरिपाठ आपण पाहतो की नामस्मरणाने, भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताचे अनुसंधान कसे ठेवता येते, भगवंताचं दर्शन कसं घडू शकतं हे सांगण्यासाठीच माऊलींनी मराठीत हरिपाठाची रचना केली. भगवंत सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. तो सर्वांचा आत्माच आहे. म्हणून त्याचे दर्शन सहज साध्य असून त्याची भक्ती व नामभक्ती हा उपाय व भगवंतावर निस्वार्थ प्रेम करणे माऊलींनी हरिपाठात सांगितले आहे. हरिपाठात एकूण 27 अभंग म्हणजे 27 नक्षत्र असून ही 27 नक्षत्रांची माळच त्यांनी आपल्याला जणू दिलेली आहे. ह्या प्रत्येक अभंगात विविध भक्तीचं सार सांगितलं आहे. परमपूज्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात त्यांनी एका याच्यात सांगितलं आहे, जात्याचं वरचं पातं आणि जात्याचं खालचं पातं हे जेव्हा एकमेकांवर घासल्या जातं आणि वरून जर आपण त्याच्यात दाणे टाकले तर त्याच्यातून पीठ दळून तयार होतं आणि खाली पडतं. त्याचप्रमाणे आपलं मन आणि शरीर एकाच पातळीवर स्थिर झाले की नामरूप एक होतं. परमेश्वराचं एकच नाम घेणं म्हणजे त्या हरिरूपावर स्थिर होणे. आपण पाहतो की पंढरपूरच्या वारीत जाणाऱ्या वारकरी लोकांच्या मुखात एकच नाम असतं आणि ते सुद्धा त्या हरीचेच. त्यांचा तो भक्तिभाव पाहिला की मन तल्लीन होतं. किती त्यांच्यातील ती भक्ती आणि तो उत्साह असतो की त्यापुढे आपली मान आपोआप नकळत खाली वळते आणि हात जोडल्या जातात. त्यांच्या मुखातला तो गजर जय जय रामकृष्ण हरी हा सुरुवातीला ते म्हणतात आणि शेवटही म्हणतात. त्यातील त्यांचा मुख्य गजर असतो, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आणि मग पुन्हा एकदा ते जय जय रामकृष्ण हरी. म्हणजेच काय,
की तो एकच स्वामी असून तो एकच परमेश्वर माझा आहे. ही 7 नावं म्हणजे काही सोपी नव्हेत हो. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त म्हणजेच विरक्ती. निवृत्तीनाथांचं जे नाव घेतलेलं आहे पहिलंच ते निवृत्त म्हणजेच निवृत्त होणं म्हणजे विरक्त होणे. विरक्ती होऊन त्या हरीचं नाम घेऊन वृत्तीला स्थिर करून हा सोपान चढायचा असून मुक्त व्हायचं आहे, म्हणजेच वृत्तीला स्थिर करायचं आहे. हे सर्व करताना नेहमी मरणाचं स्मरण ठेवावं असं माऊली म्हणतात. नामाचं द्वैत कधीच ठेवू नये. आपल्याला एक कथा याबद्दल सांगावीशी वाटते की नरहरी सोनार, सगळ्यांना माहिती असेल ही कथा. नरहरी सोनार हा मोठा शिवाचा भक्त होता. तो दुसऱ्या देवतांना मानायचाच नाही, फक्त महादेवाला. तो महादेवाचा निस्सीम भक्त होता आणि त्याच्या मनातील हे जे द्वैत होतं हे पांडुरंगाला माहिती होतं. पांडुरंगाला हे द्वैत त्याच्या मनातलं काढून टाकायचं होतं. तिथला जो राजा होता त्याने निरोप दिला नरहरी सोनाराला की पांडुरंगासाठी कमरेला मेखला बनवायचा आहे. नरहरी सोनार मेखल्याचं माप घ्यायला आला. पांडुरंगाच्या कमरेला हात लावला, मेखल्याचं माप घेतला आणि तो घरी गेला. त्याने मेखला तयार केला आणि तो ते घालायला आला. तोंडात अखंड शिवाचं नाव, ओम नमः शिवायचा अखंड जप. निस्सीम भक्त होता. पांडुरंग चेहऱ्यावर हास्य असतंच पांडुरंगाच्या. पांडुरंग मनात हसत होते. नरहरी सोनाराने तो मेखला जसा माप घेतलेला तो पूर्ण झाल्यावर तो विठुरायाला बांधायला लागला. तर बांधताना कमरेला त्याला शिवाची पिंडच लागायची. पांडुरंगाने त्याच्या मनातलं हे द्वैत काढून टाकलं. त्याला असं वाटत होतं आपण पिंडीलाच तो मेखला घालतो आहे. आणि मग त्याच्या मनात एकदम प्रकाश पडला. अरे, मग तो पांडुरंगाला शरण गेला. म्हणजेच काय की त्याच्या मनातला द्वैत, जे द्वैत भाव होता तो पांडुरंगाने दूर केला. सर्वसामान्य म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी. आणि तुम्ही पाहाल म्हणजे मी जेव्हा लहानपणापासून पाहते आहे की माझं जे छोटं गाव होतं तिथल्या मंदिरात, पांडुरंगाचं मंदिर, तिथे संध्याकाळी माझी आजी, माझ्या ज्या चुलत आज्या, ह्या सगळ्या हातात वाट्या घ्यायच्या, अशा ह्याच्या दुधाच्या किंवा कापूस घ्यायच्या, वाती करायच्या तिथे बसून आणि तोंडाने हरिपाठ म्हणायच्या. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी लहानपणापासून पाहत आली. आता मी एक 15 दिवसापूर्वी इथल्या गजानन महाराज मंदिरात गेली. तिथे असाच एक प्रवचनाचा कार्यक्रम होता. तिथे त्या बायका इतक्या सुंदर एक सुरात हरिपाठ म्हणत होत्या. म्हणजे काय की वरवर पाहता हरिपाठ म्हणजे अत्यंत सोपा आहे. किती सोपा आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे किती सोपं आहे असं आपल्याला वाटतं, परंतु यातील अर्थ फारच गहन आहे. अंतर्मुख मनाला बाहेरच्या दृश्य जगातील आकर्षणांपासून दूर करून सतत त्याचे चिंतन आणि संतांच्या संगतीचा लाभ करून घेणे. यासाठीच माऊलींनी देवाची द्वारी म्हणजे देवाच्या दारात उभं राहून ज्या 4ही मुक्ती मनुष्याला प्राप्त होतात त्या मागितल्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. म्हणजेच परमेश्वरात विलीन होऊन जाणं. ही सायुज्यता म्हणजे शेवटी परमेश्वरात आपल्याला विलीन व्हायचं आहे. हे मागणं मागितलं आहे माऊलींनी. आणि मग पुन्हा त्यांनी म्हटलं आहे हरिमुखे म्हणा. भक्तीचं व नामाचंच महत्त्व माऊलींनी सतत लोकांच्या मनावर बिंबवण्याचं कार्य या हरिपाठातून आपल्याला मिळतं. अभंगाच्या पहिल्या ओवीत माऊली म्हणतात, आता मी माझ्या निरूपणाला सुरुवात करते. ही पार्श्वभूमी मी सांगितली. आता अभंगाचा पहिली जी ओवी आहे, योग याग विधी
येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मग आता त्यांनी काय त्यांना अपेक्षा असेल? योग व याग. योग व याग ह्या दोन शब्दांचे महत्त्व सांगताना माऊली म्हणतात, योग म्हणजे अष्टांग योग व याग म्हणजे यज्ञ करणे. आजकाल पाहतो आपण की योगासनं ह्याला खूप चांगले दिवस आलेले आहे. म्हणजे मी 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी योगासनं शिकवायची, त्यावेळेला अतिशय कमी संख्या असायची. परंतु मोबाईलवर, टी व्हीवर आता निरनिराळे जे आहेत मोठे मोठे साधू संत शिकवायला लागले आणि लोकांना जागृती आली. आणि ह्या जागृतीमुळे म्हणा की कशाने म्हणा, परंतु लोक जागृत झाल्यामुळे योगासनं करायला लागले, प्राणायाम करायला लागले. परंतु अष्टांग योगामध्ये फक्त एवढंच नाही आहे, तर यम, नियम, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, साधना, नियम, ध्यान हा मार्ग अतिशय कठीण आहे. आसन आणि प्राणायामपर्यंतचं आपण ते मान्य करू शकतो, पण प्रत्याहार, धारणा, साधना आणि ध्यान हा मार्ग फार कठीण आहे. तत्वतः शेवटपर्यंत पोचणं फारच अवघड आहे. त्यांना माऊली योगीराज म्हणतात. आसन व प्राणायाम ही वृत्ती निरोधासाठी शरीराची तयारी आहे आणि प्रत्याहारापासून खरी समाधीची तयारी सुरू होते. आता आपण पाहतो की प्रत्येक इंद्रियाचा आहार असतो. उदाहरणार्थ डोळ्यांचा आहार पाहणे, कानांचा आहार ऐकणे. म्हणजे काय की प्रत्येक इंद्रियाला त्यांच्या आहारापासून रोखणे व मागे फिरवणे यास प्रत्याहार म्हणतात. हे साधले की मग चित्ताला कोणत्याही एका ठिकाणी गुंतवून ठेवण्याचा अभ्यास करायचा असतो. चित्त म्हणजेच आपलं मन जे आहे त्याला आपण चित्त असे म्हणू की ते चित्त एका ठिकाणी गुंतून राहू. चित्त किती चंचल आहे, मन हे किती चंचल आहे, याचा अभ्यास करणं हा किती कठीण आहे. आज आपण इथे मी बोलत आहे, माझं मन फटकन कुठेतरी हजारो मैल दूर चाललं जातं. म्हणजे मनाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त म्हटलेला आहे. असं हे मन, असं हे चित्त आपण जेव्हा गुंतून ठेवायचं आहे तर मग धारणा वश झाली असं म्हणून. धारणेचा अभ्यास होऊन ती अखंड झाली की ध्यानावस्था येते. ध्यान परिपक्व झाले की ध्येय वस्तूमध्ये मनाचा लय होतो. त्यावेळी दुसरा कसलाही अनुभव येत नाही. या स्थितीला समाधी म्हणतात. समाधीमध्ये योगाचं मन त्या वेळेपुरतं विश्वमनाशी समरस होतं. त्यातून बाहेर आल्यावर योग्याला काही शक्ती प्राप्त होतात व त्यांचा मोह टाळणे अतिशय कठीण असतं व त्यापायी योगी भ्रष्ट होतात. योगी भ्रष्ट होण्याची उदाहरणं आपण अनेक पाहतो. आजच्या काळातही आपण मोठे मोठे योगी आपल्या याच्यानुसार आपण पाहतो की आपल्याला बातम्यांमध्ये, टी व्हीमध्ये आपल्याला दिसतं की मोठे मोठे योगी पण ह्या लालसेपायी, या मोहापायी, वासनेपायी भ्रष्ट झालेले दिसतात. वेद आणि धर्मशास्त्र यामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहे. मग आता यज्ञ जे अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहे यामध्ये म्हणजे आपण पाहतो की पूर्वीच्या काळी सुद्धा यज्ञ व्हायचे. अश्वमेध यज्ञ वगैरे ह्याची माहिती आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी जो यज्ञ केले होते त्याची सुद्धा आपल्याला माहिती आहे. कर्मकांड अतिशय गुंतागुंतीचं आहे आणि खर्चाचं असतं. म्हणजे या यज्ञ म्हटल्यानंतर मला आठवलं की 15-20 वर्ष झाले असतील या गोष्टीला. म्हणजे तेव्हापासून आमच्या गावात नाना महाराजांचे जे शिष्य परमपूज्य आगाशे काका हे आमच्या इथलेच, हे ह्यांनी लोकांच्या म्हणजे त्या काळात खूप दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न नव्हतं. त्या काळात त्यांनी जवळजवळ 15 वर्ष लागोपाठ दरवर्षी एक यज्ञ करायचे. दत्तयाग झाला,
गणेश याग झाला, म्हणजे असे कितीतरी देवीचं असं कितीतरी याग त्यांनी त्यावेळेला केले. मग हे याग करणं आणि आपले जे स्वतंत्र याग असतात की आम्ही आमच्या घरी करतो आहोत, मग हे कशासाठी? की आमच्या घरातल्या समस्या त्याचं निवारण होण्यासाठी. मग आता हे जे आहे ते गुंतागुंतीचं आणि खर्चाचं असतं. शिवाय प्रत्येक यज्ञाचं ध्येय काय असतं तर स्वर्गप्राप्ती हेच असतं. यामुळे मनुष्याला फिरून फिरून जन्माला इथेच यावं लागतं. व्रते, अनुष्ठाने, उपास यांना हाच नियम सांगितलेला आहे. परमपूज्य रामकृष्ण परमहंसांना भक्तांनी, त्यांच्या काही शिष्यांनी हा प्रश्न विचारला आहे. योग व याग याबद्दलच त्यांनी प्रश्न विचारला असता रामकृष्णांनी शिष्यांना सांगितलं की योग हा गरजेपुरतं करावा, तसेच याग किंवा यज्ञ, उपास तापास हे सामान्यांसाठी नसून त्यांनी सांगितलं की सामान्यांना, म्हणजे त्यांचा ह्या गोष्टीला फार विरोध होता की कर्मकांड आहे हे, कलियुगात प्राण अन्नात आहे, लोकांना खाण्यापिण्याचीच तर भ्रांत आहे. त्यामुळे त्यांना सरळ सोपा भक्ती मार्ग, कारण भक्ती ही नेहमी अंतपुरापर्यंत जाते असं त्यांचं कायम सांगणं असायचं. मग हा सोपा सरळ भक्तिमार्ग आचरून नामसाधनेवर त्यांनी भर दिलेला आहे व त्यांनी भर द्यावा असंच सांगितलं. आणि हे अगदी खरं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील नाम जप यज्ञ सांगितला. दंभ म्हणजे खोटारडेपणा दाखवणे. आता खोटारडेपणा दाखवणं म्हणजे काय आहे की दंभपणा म्हणजे खोटे वागणे. उदाहरणार्थ आता आपण म्हणतो की मी इतका जप केला हो, मी इतका साधना करतो, मी इतकाच पहाटे उठून ध्यानाला बसतो. हा सगळा जो दंभ येतो, तो अहंकार जो येतो, हा येऊ नये. यासाठी अहंकार येणे हे साधनेतील सर्वात मोठी बाधा आहे. भागवतात एक कथा सांगितली आहे. ही सुद्धा म्हणजे माझ्या वाचनात रामकृष्ण परमहंसांच्या वचनामृतातच आलेली आहे. ही सगळ्यांना माहिती आहे, भागवतातही आहे ही कथा. विभीषण हा लंकेचा राजा झाल्यानंतर तो अतिशय रामभक्त होता. एक गरीब माणूस विभीषणाजवळ एक दिवस आला. त्याला राज्य मिळालं लंकेचं, आणि तो लंकेचा राजा झाल्यावर तो व्यक्ती आला, गरीब व्यक्ती होता. तो जवळ आला आणि त्याने विनंती केली की महाराज, मला महत्त्वाच्या कामासाठी समुद्र पार करून तिकडे जायचं आहे आणि माझं काम खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेला विभीषणाने काय केलं की त्याला दया आली त्याची. विभीषण हा हळवा स्वभावाचा होता. त्याला इतकं म्हणजे एकदम त्याला असा दयाळू असल्यामुळे त्याने लगेच त्याला म्हटलं की ठीक आहे. त्यांनी एका पानावर एक नाव लिहिलं आणि त्याच्या धोत्र्याच्या मागच्या सोग्याला बांधलं आणि त्याला सांगितलं की तू असाच चालत समुद्रावरून निघून जाशील. त्याला त्यावेळेला जायला काहीच साधन नव्हतं. तू असाच चालत चालत निघून जाशील हे सांगितलं, पण फक्त एकच अट घातली की मागे वळून पाहायचं नाही आणि विश्वासाने तू चालला जा. हे त्यांनी इतक्या आवर्जून सांगितलं होतं. तो मनुष्य जायला लागला. त्याला खूप आनंद झाला. अरे वा, समुद्रावरून मी चालतो आहे. भरं 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 निघाला. समुद्राच्या मध्यात पोचल्यावर त्याच्या मनात, मन किती चंचल आहे हे दाखवलं आहे की किती त्याच्या मनात एकदम आलं की अरे, यांनी माझ्या मागे काय बांधलं असेल बरं. मग मन काही त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी ते चालता चालता धोत्राचा सोगा समोर ओढला. पाहूनच घेऊन ते सोडलं. त्या पानावर लिहिलं होतं श्रीराम जय जय राम. आणि त्या माणसाने एवढं वाचलं आणि समुद्राचा तळ गाठला. अविश्वास आला. विश्वासाने राजाने बांधून दिलं होतं आणि त्याच्यावरचं ते वाचल्यावर त्या माणसाने सरळ समुद्राचा तळ गाठला. म्हणजेच काय की अविश्वास व मनातील अहंकार, म्हणून हरिपाठात वारंवार मनाला माऊली सांगतात की निरुपयोगी मनात कुठली शंका ठेवू नये. खबरदारी घ्या की फक्त अहंकार येऊ देऊ नका. निसंदेह राहावं. तुकडोजी महाराज नेहमी एक भजन गायचे. पूर्वी तुम्हाला आठवतं का की रेडिओ सुरू व्हायचा,
म्हणजे माझ्या तरी लहानपणी रेडिओवरच आम्ही, कारण टी व्ही नव्हता त्यावेळेला, तर आम्ही रेडिओ लावायचे आमचे घरात, माझी आई, आजी, आजोबा. आणि त्यावेळेला कायम तुकडोजी महाराजांचं भजन लागलेलं असायचं. मनी नाही भाव देवा मला पाव, देव अशा न भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशा न भेटायचा नाही रे. म्हणजे भावे विण देव कळतच नाही, त्यामुळे भाव महत्त्वाचा सांगितलेला आहे. त्यातली ईश्वराची ओढ महत्त्वाची आहे. संत कबीर म्हणायचे, गुरु बिन कौन दिखावे वाट, बडा कठीण यमघाट. यासाठी मग माऊली म्हणतात की गुरुचं पाठबळ हे प्रत्येक ठिकाणी द्वैत न ठेवता अद्वैत व्हायला हवं. सिद्धीच्या मागे लागू नये. यज्ञ व याग करण्याने सिद्धी प्राप्त होतात. मनुष्याला सिद्धीच हवी असते. माऊलींनी सिद्धीचे 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला प्रकार म्हणजे प्रपंचामध्ये अनेक गोष्टींची नड असते, म्हणजेच गरज असते, त्याची प्राप्ती सहज होणे हा सिद्धीचा स्थूल प्रकार होय. पण ही सिद्धी कधीतरी धोका देते. आणि दुसरा प्रकार म्हणजे पूर्व पुण्याने किंवा साधनाने माणसाला, पहा आपण बरेच लोक असा चेहरा पाहतात, फेस रिडिंग म्हणतो आपण त्याला, की चेहरा पाहून ते भविष्य सांगतात. म्हणजेच काय की वाकसिद्धी, भविष्य ज्ञान, स्पर्शाने रोग बरा करणे, इच्छा सफल करणे, अमाप अन्नदान करणे, कुणालाही वश करणे वगैरे शक्ती प्राप्त होतात. या शक्तीचा वापर करण्याने प्रापंचिकांचं भलं होतं, पण तो शक्ती वापरतो त्याचे महात्म्य शेवटपर्यंत टिकत नाही. हा सिद्धीचाच एक प्रकार असतो. ती काही कालखंडापर्यंत त्यांच्याजवळ ती सिद्धी राहते, मग त्यांना पुन्हा ती सिद्धी प्राप्त करावी लागते असं म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे भगवंताचे नामस्मरण करता करता अंतरंग भगवंताने काठोकाठ भरून जाणे. येथे जीव भगवत स्वरूप बनून जातो. ही खरी अध्यात्मसिद्धी होय. पहिल्या 2 सिद्धी लौकिक वाढवतात, लोकांमध्ये स्तोम वाढवितात, स्तोम माजवितात. उदाहरणार्थ अणिमा गरिमा या भागवतात सांगितलेल्या आहेत. आणि अनाहत नाद ऐकू येणे, जीव हा भगवत स्वरूप बनून जाणे, हेच त्याचे खरे स्वरूप आहे. हीच खरी अध्यात्मसिद्धी आहे. परमपूज्य रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे की सिद्धीच्या प्राप्तीसाठी कधीच परमेश्वराची उपासना करू नये. जो सिद्धी प्राप्त करतो त्याला फक्त सिद्धीच मिळते, सद्गुरू प्राप्ती होत नाही. म्हणूनच माऊलींनी नामस्मरणावर हरिपाठात खूप भर दिलेला आहे. आता दुसऱ्या ओवीत माऊली काय म्हणतात, तर माऊली म्हणतात, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. किती सुंदर अर्थ सांगितला आहे माऊलींनी. भावे विण देव न कळे निसंदेह. भगवंत आहे असं सगळेच म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ त्यांनाच कळत नाही. भगवंत आहे, परंतु त्यांना तरी हा कळतो का? वडील माणसं सांगतात, विद्वान लोक सांगतात, आणि धर्मग्रंथात सांगितलं म्हणून किंवा संत सांगतात, म्हणून बहुसंख्य लोक भगवंताचं अस्तित्व मानतातच. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या राष्ट्रसेविका समितीतील मावशी केळकरांचं उदाहरण मला इथे सांगावंसं वाटतं. की मावशी केळकर एकदा महात्मा गांधींच्या आश्रमात गेल्या. त्यांनी तिथे गांधीजींना म्हणजे बऱ्याच चर्चेनंतर त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर त्यांनी जे दिलं त्याचं मी आपल्याला थोड्याशा या शब्दात सांगते. गांधीजींना त्यांनी प्रश्न विचारला, घरोघरी रामच जन्मला पाहिजे का? हा प्रश्न फार मार्मिक आहे. त्यावेळेस गांधीजींनी फार मार्मिकपणे उत्तर दिलं आहे, नाही, घरोघरी सीतेचाच जन्म व्हायला हवा. आणि हे ठासून त्यांनी म्हटलं, कारण सीतेसाठी रामाला यावंच लागणार आहे, मागोमाग राम येणारच आहेत.
म्हणजे काय की भाव नसेल तर कितीही कर्म केले तर निस्संदेह भाव प्राप्त होणार नाही. परमपूज्य मुरगुडचे परमपूज्य देशमुख काका आहे, यांचं एक उदाहरण हे नेहमी ते त्यांच्या प्रवचनात हे एक उदाहरण सांगायचं की एक गरीब माणूस होता. त्याला नेहमी खूप वाईट वाटायचं की मी किती गरीब आहे, मी माझ्या मुलाबाळांचं कौतुक करू शकत नाही, मी माझ्या मुलांना सुखात आनंदात 2 वेळचं जेवणसुद्धा देऊ शकत नाही. हे तेव्हा त्याला जे वाईट वाटायचं, घरात गरिबी, 18 विश्व दारिद्र्य. तर त्याचा एक मित्र त्याला भेटतो. तो मित्र त्याला म्हणतो, तो मित्राला हे सगळं दुःख सांगतो. त्यावेळेला तो मित्र म्हणतो, अरे तू असं कर, रामाची उपासना कर. छान रामाची जर तू उपासना केली तर राम खूप लवकर तुला म्हणजे तो दर्शन देईल तुला, तो खूप लवकर पावतो रे म्हणे राम. झालं, याने रामाची मूर्ती आणली, दररोज हार आणि एक थोडासा उग्रवास असलेली उदबत्ती दररोज त्याने रामाच्या समोर लावावी आणि रामाची पूजा करायला लागला. 1 महिना झाले, 2 महिने झाले. रामाची पूजा करता करता त्याच्या लक्षात आलं की राम तर काही अजून प्रसन्न होत नाही, मला किती माझी गरिबी वाढतेच आहे, मी काय करू. तो बाहेर मंदिरात गेला, देवळात त्याला पुन्हा मित्र भेटला. तो मित्र म्हणाला, अरे जाऊ दे, राम नाही प्रसन्न होत आहे ना, तू महादेव कर. हे पा बरं, महादेवाच्या पिंडीचं तू कर बरं, महादेवाची पूजा करायला पाहिलं नाही. आपण आता सध्या पाहतो आहोत प्रदीपजी मिश्रांमुळे महादेवाचे खूप उपासक वाढलेले आहेत. परंतु त्याही वेळेला त्यांनी सांगितल्यावर हा जो होता गरीब माणूस घरी आला आणि त्यांनी महादेवाची पूजा, रामाला त्यांनी सांगितलं की बस आता मी तुझी पूजा बंद, आता मी महादेवाचीच पूजा करणार. आणि महादेवाची तो मंदिरात जायचा, पूजा करायची. घरी आला, एक दिवस एक गृहस्थ समोर उभा. दुसऱ्याच दिवशीची गोष्ट, तो माणूस समोर आला आणि त्याला म्हटलं, अरे किती उग्र उदबत्ती लावतो आहे की माझा जीव घुसमटायला लागतो रे. त्या व्यक्तीने असं म्हटल्यावर आणि तो माणूस निघून गेला, अदृश्य झाला. प्रत्यक्ष रामाला म्हणजे हा भाव, त्याचा जो भाव होता त्या भावात त्याला दर्शन देण्यासाठी रामाला त्याचा जो भाव होता त्याच्यात त्याला दर्शन द्यायला यावं लागलं की माझा जीव घाबरतो आहे, तू अशी उदबत्ती, इतकी उग्र उदबत्ती मला लावतो आहेस. म्हणजे काय की त्याचा जो भाव होता त्या भावाला रामाने किती सुंदर उत्तर दिलं. आणि असा जर भाव असावा की प्रत्यक्ष परमेश्वरालाच त्या भक्ताला भेटायला यावंसं वाटावं, भगवंताचं अस्तित्व निस्संशयपणे वाटण्यास, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव कसा ओळखायचा हे कळले पाहिजे. ते सद्गुरूशिवाय कळतच नाही. तुकाराम महाराजांची एक कथा तुम्हाला सांगते. म्हणजे मी या ज्या कथा सांगते आहे की यातून त्या परमेश्वराचं जे माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे, ह्या उदाहरणातून तुम्हाला हळूहळू आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुकाराम महाराजांची कथा तुम्हाला सांगते. त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना रस्त्यातच गुरुमंत्र दिला, रामकृष्ण हरी. आणि तुकाराम महाराजांनी त्यांना नमस्कार केला. गुरु महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून काय मागावं, माझ्याजवळ तर काहीच नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. गुरुमाऊली म्हणाले, अरे पावशेर तूप दे मला तू. तुकाराम महाराजांच्या गुरूंना काय पावशेर तूप मिळालं नसतं. तुकारामांची भाषा गुढार्थाने भरली होती. तूप म्हणजे तुझे पण व माझे पण, अर्थात अहम, मला देऊन टाक तू, आजपासून विसरून जा की तू पुरुष आहेस. माझे पण तुझे पण सद्गुरूंनी मागून घेतले. देहाचे सर्व भाव, चित्त, चेतना, चिंता सर्व तू मला अर्पण कर. जीवाचा ईश्वराशी संबंध सिद्ध करून दिला जातो. आणि आपण पाहतो की जेव्हा हे असं घडतं तेव्हा त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि चिंता, त्या भावातून आपण त्या परमेश्वराजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो. भाव
आणि नामस्मरण हे महत्त्वाचं असं कायम माऊली सांगत आलेल्या आहेत आणि माऊलींना लोकांकडून हेच अपेक्षित आहे. पुढे 3ऱ्या ओवीत माऊली म्हणतात, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त आणि गुजे विण हित कोण सांगे. माणूस एखादे उच्च ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी साधनं देखील कठीण असतात. परमपूज्य रामकृष्ण परमहंसांनी जे सांगितलं आहे त्या परमेश्वराचे नामगुण संकीर्तन केल्याने देहाची सर्व पापे लयाला जातात. मग ते कसं करायचं तर तुम्ही टाळ्या वाजवून गुणगान करा. जसे टाळ्या वाजवल्याने झाडावरील पक्षी उडून जातात त्याचप्रमाणे त्या परमेश्वराचं नामगुण संकीर्तनाने सारी पापे पळून जातात. परंतु यासाठी रोज अभ्यास करायला हवा. आपण पाहतो त्यांनी जे उदाहरण त्याच्यात सांगितलंय की सर्कशीत घोड्यावर एक मड्डम उभी राहते व घोडा धावत असतो. हे करण्यासाठी तिला किती अभ्यास करावा लागला असेल. त्याप्रमाणे त्याच्या दर्शनासाठी एकदा तरी व्याकुळतेने रडायला हवं. आणि हाच उपाय आणि अभ्यास म्हणजेच त्या परमेश्वराचा अनुराग करणे होय. त्यांचं नेहमी सांगणं असायचं की तुम्ही एक पाऊल व्याकुळतेने रडत रडत एक पाऊल पुढे या, आम्ही 10 पावलं पुढे येतो. म्हणजे सद्गुरूंना शिष्याची किती काळजी असते हे कायम आपल्याला दिसतं. एखादा साधन सांगितलेलं आहे, किती कठीण कठीण साधनं आहेत. ते साधन अतिशय चिकाटीने कष्ट सोसून पदरात पडेपर्यंत वर्षानुवर्ष करीत राहणे यास तपश्चर्या म्हणतात. म्हणजे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. मग तप म्हणजे काय तर तपाबद्दल माहिती मी आता आपल्या समोर सांगते की तपश्चर्या. आपण पाहतो की मी माझ्या लहानपणापासून मी जेव्हा शाळेत अगदी 3री-4थीत होती तेव्हापासून नागपूरला राष्ट्रसेविका समितीमध्ये आमच्या घरासमोरच भरायची ती. तर मी जायची तिथे, कायम मी जायची तिथे. मला कितीतरी मैत्रिणी आम्ही राहायचो त्यांच्याकडे मी खूप काही काही शिकले हो. लहान लहान खेळसुद्धा मी त्यावेळेला त्या समितीत, पत्र हरवलं वगैरे हे जी खेळ आहे आम्ही इतके खेळायचो, इतक्या मुली जमायचो, खूप आनंद मिळायचा आम्हाला त्यावेळेला त्या समितीच्या ह्या सगळ्या ह्याच्यात. मी कितीतरी शिबिरं अटेंड केलेली आहेत. अहिल्यादेवी जे हे आहे सभागृह, तिथे आमचं त्यावेळेला धंतोलीमध्ये शिबिरं व्हायची. म्हणजे आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा ना हे सुद्धा मी तिथेच शिकली. ह्या काष्टा तिथे शिकली. असे कितीतरी गोष्टी मी समितीकडनं शिकली. मला अजूनही समितीबद्दल अभिमान आहे, आदर आहे. असं असू नये म्हणजे ही त्यांची जी तिथे जे शिकवण्याची चिकाटी आहे आमच्या गावातसुद्धा अजूनही. मला असं वाटलं नव्हतं परंतु आमच्या गावात दर उन्हाळ्यात शिबिर भरतं. इथे न्यूइरा शाळा आहे, सरस्वती शाळा आहे, तिथे हे शिबिर दरवर्षी उन्हाळ्यात घेतल्या जातं. म्हणजे ही तपश्चर्याच आहे ना. कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या रूपात, कुठल्या ना कुठल्या रूपात ही तपश्चर्या आजही समितीद्वारे घडते आहे. म्हणजे कुठलं तरी मानवी ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. तप म्हणजे मनाला तापविणे किंवा अध्यापन करणे म्हणजे तप असं म्हटल्या जाईल. आता आपण पाहतो की दररोज सकाळी पहाटे 4 वाजता उठून ध्यानाला बसणं हे एक प्रकारचं तपच आहे. कलियुगात भगवंताचं साधन करणं हे एक प्रकारचं तपच आहे. चतुश्लोकी भागवतात सांगितलं आहे, नवे स्नान नवे दान वेदाध्ययन नवे तप, जेणे तुटे लोभ काम क्रोधांचा. तप करताना त्याचे क्लेश न वाटणे म्हणजेच तपे विण दैवत होय. उदाहरण सांगायचं झालं तर आपण पाहतो आईचं मुलांवरील प्रेम. आई मुलांवर सारखंच प्रेम करते. 5 जर मुलं तिला असतील तर 5 म्हणजे त्या जुन्या काळातली गोष्ट आहे. 5 मुलं जर असतील तर ती बटाट्याची भाजी जर करायची असेल तर ती किती सुंदर
कोणाला रस्स्याची आवडते, कोणाला सुकी आवडते, कोणाला त्याचं भरीत आवडतं, कितीतरी प्रकारच्या काचऱ्या आवडतात. असे 5 प्रकारच्या भाज्या करून मुलांना त्याच्या आवडीला ती जपते. म्हणजे काय की त्यांना ती कधीही ते रागावले तरी रागावणार नाही. आई त्यांना कधीच दुखवणार नाही. मुलं दुखवतात पण आई कधीच त्यांना दुखवणार नाही, त्यांचं ऐकून घेते. ही देखील एक प्रकारची साधनाच आहे. श्वास जसा विनासायास अखंड चालतो तसे मरेपर्यंत भगवंताचं नाम सहज चालवण्याचा अभ्यास करणे ही दिव्य तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या हातून घडण्यास माणसाची शक्ती कमी पडते. श्वास जसा विनासायास अखंड चालतो तसे मरेपर्यंत भगवंताचे नाम सहज चालवण्याचा अभ्यास करणे ही दिव्य तपश्चर्याच आहे. ती तपश्चर्या हातून घडण्यास माणसाची शक्ती कमी पडते. आता यासाठी एक उदाहरण सांगते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे, ठेविले अनंते तैसेची राहावे. आपण नेहमी काही झालं की हे म्हणतोच. एकदा एकनाथ महाराज विठ्ठल मंदिरात गेले. ते विठ्ठलाला म्हणतात, देवा बरे झाले, मला सुयोग्य पत्नी लाभली की ती मला सत्संगात खूप साथ देते व नमस्कार करतात. आणि त्याच मंदिरात तुकाराम महाराज आले. त्यांनी देवाला, विठ्ठलाला, पांडुरंगाचं मंदिर, विठ्ठलाला हात जोडले आणि त्यांनी म्हटलं, बरं झालं देवा, माझी पत्नी अत्यंत कर्कशा, तिच्यासाठी तुकाराम महाराज विठ्ठलाला धन्यवाद देता. देवा बरे झाले, सुंदर बायको दिली नाही, नाहीतर मी तुला विसरलो असतो व तिच्या मागेच राहिलो असतो. बरं झाले कर्कशा दिली. तितक्यात तिथे नरसी मेहता आले. त्यांची पत्नी वारली होती, म्हणजे निधन झालं होतं तिचं. त्यांनी देवाला धन्यवाद दिले. बरे झाले देवा, झंझट सुटली. एका संताची पत्नी अनुकूल होती, दुसऱ्याची प्रतिकूल होती आणि तिसऱ्याची तर निघूनच गेली होती. तरीही त्या तिघांनी आहे त्या परिस्थितीत समाधान मानले. तात्पर्य, कोणत्याही परिस्थितीत भगवंताचं नाम हे सहज यायला हवे. म्हणूनच नामस्मरणाचा अभ्यास चालू असताना भगवंताची अथवा सद्गुरूंची, श्री सद्गुरूंची मदत मागावीच लागते. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंत नारदाला म्हणतात, मी वैकुंठातही राहत नाही, तर मी फक्त जिथे माझा भक्त प्रेमाने आर्द्र होऊन माझे नाम गुणगान किंवा कीर्तन करीत असेल तिथेच असतो. विदूर आणि त्यांची पत्नी श्रीहरीच्या कीर्तनात इतके दंग झाले होते की तिथे त्या प्रत्यक्ष श्रीहरीला यावंच लागलं, त्यांना दर्शन द्यावंच लागलं. असा भाव हवा, असं नामगुण संकीर्तन व्हायला हवं. व्यवहारामध्ये आपल्याला जे जे हवे ते दृश्य असल्या कारणाने त्याची किंमत पैसा, वस्तू किंवा कष्ट या रूपाने देता येते. पण अखंड नामस्मरणासाठी त्याग ही एकच किंमत युगानुयुगे चालत आलेली आहे. वासनांचा त्याग, विकारांचा त्याग, आसक्तीचा त्याग, ममत्वाचा त्याग, देहबुद्धीचा त्याग, उपाधींचा त्याग, प्रेमाचा त्याग, अशी त्या त्यागाला निरनिराळी नावे आहेत. कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग हा बाहेरचा नसून आतला आहे. हा अत्यंत गुह्य व अध्यात्म मार्गावरील गूढ रहस्य आहे. म्हणजे आपण पाहतो की भागवतातल्या 9व्या अध्यायात श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील जी गुह्य चर्चा किंवा गुप्त गोष्टींवर जी चर्चा व्हायची, ती श्रीकृष्ण आपला प्रिय मित्र सखा अर्जुनाशी कायम करायचे याचा उल्लेख आहे. मी पुढे करतेच आहे तो उल्लेख. पण गुजेविना ही तर कोण सांगे. अतिशय प्रेम जिथे असेल तिथेच आतील म्हणजेच गुह्य किंवा गोपनीय गोष्ट समजावून सांगितल्या जाते. हे माऊली वारंवार सांगतात. मग उदाहरण सांगायचं झालं तर अर्जुन आणि श्रीकृष्णाचं मी आत्ताच सांगितलं. अर्जुन हा स्वभावाने अतिशय शुद्धमतीचा होता. दुसऱ्यांची निंदा न करणे, अनन्यगती असा होता.
अतिशय हळवा होता आणि त्यामुळेच तो भगवंताचा अतिशय श्रीहरीचा अतिशय प्रिय असा लाडका असा मित्र होता, सखा होता. म्हणूनच म्हटले आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी. अध्यात्मातील आतील त्यागाचा म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग करणे हे फार मोठे गूढ रहस्य आहे व यासाठी शुद्ध भावनेने संतांकडे किंवा सद्गुरूंकडे जावे. शुद्ध भावना पाहून संतांना पाझर फुटतो. आपण एक यासाठी गोष्ट सांगू शकतो की एक हत्ती आणि एक मुंगी, आपण किती भक्त किती छोटासा असतो हो त्या सद्गुरूंपुढे. तर आता हत्ती आणि मुंगी ह्या कथा आपण खूप ऐकलेल्या आहेत, त्यांच्यावरचे जोक्स ऐकलेले आहेत. हत्ती किती बलाढ्य, त्याच्यापुढे मुंगी ही एवढूसा जीव, काय करेल ती. परंतु जेव्हा हत्तीच्या कानामध्ये ती शिरते त्यावेळेला तो हत्ती गडबडा लोळू लागतो आणि शरण येतो. म्हणजेच काय की अध्यात्मातील हा जो आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जे म्हटलेलं आहे की भक्ती कशी असावी आणि भक्त कसा असावा, माऊलींना जी अपेक्षा आहे, जी अपेक्षित आहे, यासाठी त्यांनी सांगितलं की शुद्ध भावनेने संतांकडे सद्गुरूंकडे जावे. शुद्ध भावना पाहून संतांना नक्कीच पाझर फुटतो. त्या प्रेमाच्या पोटी संत त्याला कर्तेपणाचा अभिमान काय व तो नामस्मरणाच्या आड कसा येतो हे समजावून देतो. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गांनी मनुष्य गेला तर तीच तपश्चर्या होते व शेवटी भगवंताची प्राप्ती त्याला होतेच. माऊलींनी हे सुद्धा ठासून सांगितलंय की त्याला होतेच. शेवटच्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणो पाय. शेवटी माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव म्हणजेच ज्ञात नसलेले किंवा ज्ञानाच्या माध्यमातून जाणारे. मात म्हणजे गोष्ट. आपण पाहतो आपल्याला दिवसातून, आता हे उदाहरणार्थ मी सांगते की आपल्याला दिवसातून 3दा संधिकाळ आपण अनुभवित असतो. याचं उदाहरण सांगताना माऊली सांगतात, संधिकाळातून जर आपण आतून बाहेर पाहिलं तर आपल्याला बाहेर व्यवस्थित दिसतं, पण बाहेरून त्या व्यक्तीने आत पाहिलं तर आतमध्ये त्याला अंधार दिसतो. 3 वेळा हाच अनुभव येतो. त्यावेळेला माऊली म्हणतात, अशा वेळेस जर त्यांनी उंबरठ्यावर उभे राहिले तर त्याला आतील आणि बाहेरील व्यवस्थित दिसतं. मनाची स्थिती मात्र डळमळत असते. अशा या कातर वेळी मन संशयात्मक झालेलं असतं आणि त्यावेळेला सर्वांचंच मन संशयात्मक झालेलं असतं. ती कातर वेळ असते ना. अशा वेळी सद्गुरू संगतीशिवाय तरुणोपाय राहत नाही. माऊली म्हणतात, अखेर आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतात तीही की संतांची संगत करणे हाच माणसाला भगवंताच्या चरणी नेण्याचा खात्रीचा मार्ग आहे. मग खात्रीचाच मार्ग आहे. तर समाजामध्ये नीतीचं आचरण करणारी माणसं बरीच आढळतात, परंतु पवित्र अंतःकरण असणारी माणसं फार दुर्मिळ असतात. आपण पाहतो की परमपूज्य रामदास स्वामींच्या ज्या भक्त स्त्रिया होत्या त्या काळात म्हणजे मुघलांच्या राजवटीत रामदास स्वामींनी आपलं हे कार्य संपूर्ण, म्हणजे त्यांचं हे कार्य किती महान होतं ह्याचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला कळतं की समितीचं कार्य आणि त्यावेळच्या स्त्रियांचं कार्य सुद्धा किती महान होतं. रामदास स्वामींनी ज्या परित्यक्त्या स्त्रिया होत्या, ज्यांना कोणीच नाही, अशा स्त्रियांना असं एकत्र आणलं. म्हणजे त्यांनी जी मिरजेच्या ज्या मठाधिपती होत्या त्या वेणा स्वामी ह्या सुरुवातीला परित्यक्त्या होत्या, त्यांना काहीच येत नव्हतं, पण त्यांना त्या रामदास स्वामींनी सर्व शिकवलं
अक्का स्वामी, वेणा स्वामी अशा कितीतरी स्त्रिया त्या मठाधिपती म्हणून राहिल्या. आणि त्यांचं कार्य फार मोठा आदर्श शिकवून जातो. त्यांनी समाजातील स्त्रियांना कीर्तन सेवेतून फार मोठं कार्य आपल्या समोर त्यांनी केलेलं दिसतं. त्यांचं जेव्हा आपण हे पाहतो ना जीवनचरित्र, त्यावेळेला आपल्याला खरोखर मन भरून जातं की मुघली राजवटीत स्त्रियांनी इतकं सुंदर कार्य केलं आहे. आणि तेही कीर्तन सेवेतून जागोजागी जाऊन कीर्तन करायच्यात या स्त्रिया, इतक्या खंबीरपणे उभ्या राहायच्यात. परमपूज्य मावशी केळकरांचं कार्य आपण सर्वांनी पाहिले आहे, ऐकलेले आहे. तसेच कार्य लहान गावांमधून कोणी ना कोणी करीतच आलं आहे. आमच्या खामगावसारख्या गावात परमपूज्य मामी भाटे, म्हणजे आता त्या नाही आहेत आपल्यात, परंतु त्यांनी हे कार्य फार सचोटीने केलं. त्यांनी इतके लोक तयार केले. म्हणजे मी जेव्हा आली लग्न होऊन त्यावेळी मला त्या म्हणाल्या होत्या की सीमा तू कार्य करशील का, समितीत जाशील का, रामायण महाभारत ह्याचं वाचन चालू ठेव, बोलायचं कार्य तुला करायचं आहे, हे त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं. अशा या पवित्र अंतःकरण असणाऱ्या, म्हणजे मला घरातल्या अडचणींमुळे मी नाही जाऊ शकली, परंतु मी त्यांचा आदर तेवढाच करते. अशी माणसं, पवित्र अंतःकरण असणारी माणसं फार दुर्मिळ आहेत हो. माणसाच्या वासना, त्यांचे विकार, दृश्याचं प्रेम, उदाहरण म्हटलं तर मोबाईल, गुगल, टी व्ही, फेसबुक, पेपर, या कितीतरी गोष्टी आजच्या काळातील, म्हणजे आपण म्हणू की परमपूज्य देशमुख काका मुरगुडचे जे आहेत ते नेहमी म्हणायचे की वर्तमानपत्र वाचू नका. वर्तमानपत्रांनी इतका डोक्यात कचरा भरतो की त्यामुळे मन दूषित होऊन जातं. मग या सर्वांमधून बाहेर पडण्यास मोठी शक्ती लागते. तेथे जीवाची शक्ती कामात येत नाही. तेथे संतांचं सामर्थ्य उपयोगी पडतं. लोखंडासारख्या हीन धातूला सोने बनवण्याच्या रसायन क्रियेला किमया म्हणतात. नामस्मरण माणसाच्या जीवाला दिव्य करून शिवपदी स्थापन करते. उपनिषदांमध्ये माणसाच्या जीवाला पक्षाची उपमा दिलेली आढळते. जीवरूपी पक्षी देहरूपी झाडावर राहतो, तेथे तो सुखदुःखाची फळे खातो. वास्तविक जीव व शिव दोन्ही हंसच आहेत. हंसाला अपवित्रपणाचा किंवा घाणीचा स्पर्श कधीच होत नाही, स्वच्छ असतं ते. आत्मसाक्षात्कार झालेले संत जीवाला हंसच म्हणतात. हंस कसा असतो तर फक्त दूधच पितो, पाणी नाही. म्हणजेच गोंदवलेकर महाराज, परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचं एक उदाहरण सांगते. महाराज एक उदाहरण नेहमी संतांची संगत का धरावी यासाठी सांगतात. एक व्यक्ती, एक मुलगा, तरुण मुलगा होता. तो संतांकडे नेहमी दर्शनाला यायचा. तो कोणाशीच बोलायचा नाही, कोणालाच उत्तर देत नव्हता. नेहमी खिन्न मुद्रा व दुःखी असे काही दिवस गेले. पुढे एक दिवस त्याला ते सद्गुरू म्हणाले, अरे माझा तो वेडा कुठे आहे, तो आज का आला नाही. तो वेडा एका कोपऱ्यात उभा होता. हे त्याने ऐकले. तो आनंदाने उड्या मारू लागला. इतका त्याला आनंद झाला की माझ्या गुरुमाऊलींनी माझं नाव घेतलं आणि माझं, म्हणजे मी जिथे उभा आहे त्याची दखल त्यांनी घेतली. तो तिथून जो गेला तो पुन्हा परत आलाच नाही. संतांच्या ह्याच गोष्टी आहेत की त्या गुरुने आपल्याकडे एकदा पाहावे, एकदा आपलं म्हणावं, म्हणजेच त्यांना सर्व काही मिळवायचं असतं. मन आपल्याला विषयांचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. शुद्ध अंतःकरणात नाम ठेवले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईलच, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. आपण गजानन महाराजांच्या पोथीत देखील हेच पाहतो की भक्तांसाठी त्यांची तळमळ. तो भक्त प्रसाद दाखवायला थांबला गाडीत, त्याला उशीर झालेली दिसते तरी महाराज जेवले नाही. महाराज थांबले. भक्तासाठी सद्गुरू सुद्धा तिथे तसेच थांबतात. ते त्या दिवशी जेवले नाही. संध्याकाळच्या गाडीने जेव्हा तो प्रसाद आला आणि तो प्रसाद त्या शिष्याने जेव्हा ताटात वाढून त्यांच्यासमोर ठेवला, त्यावेळेला गजानन महाराजांनी आपलं उपवास सोडला. म्हणजे कसं की सद्गुरू त्या शिष्यासाठी कुठेही असो,
सद्गुरू त्याला मिळवतोच. मग तो साधक, तो शिष्य तसा असावा लागतो. परमपूज्य रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा शिष्य स्वामी विवेकानंदांची कितीतरी परीक्षा घेतल्या. विवेकानंदांनी म्हणजे गुरुच्या परीक्षा घेतल्या. हे आपल्याला मोठं उदाहरण त्यांनी दाखवलं की गुरुच्या सुद्धा त्यांनी परीक्षा घेतल्या, पण गुरुच्या शेवटल्या आजारात त्यांनी जे थुकलेला बेडका होता तो त्या ग्लासात होता, तो ग्लास बाकीच्या शिष्यांसमोर दाखवायला त्यांनी तो बेडका असलेल्या ग्लासमधलं पाणी पिऊन दाखवलं. अरे माझे गुरु आहेत ते, माझे सद्गुरू आहेत ते, त्यांच्यासाठी मी माझा जीवही ओवाळून टाकीन. मग असा शिष्य आणि असा गुरु ह्यांचं जेव्हा मेळ होतो आणि हीच हरिपाठाचं सांगण्याचं प्रयोजन माऊलींना हेच असावं. माऊली सुद्धा इतक्या मोठ्या गुरुचे शिष्य होते की त्यांनी सुद्धा बाकीच्यांकडनंहीच त्यांनी अपेक्षा केलेली होती. गुरुने दाखवलेल्या वाटेने स्वामीजी जात राहिले आणि देशासाठी मोठं कार्य करून गेले. अशी ही गुरु माऊली, अशी ही गुरु शिष्य जोडी. त्याचप्रमाणे माऊलींना हेच अपेक्षित आहे हरिपाठातून, आणि याचसाठी ते ठासून सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जय जय रघुवीर समर्थ. इथे मी माझं भाषण संपवते, माझं निरूपण संपवते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जिजामाता स्मारक समितीने आयोजित केलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाच्या उपक्रमातलं 5वं व्याख्यान आज संपन्न झालं. माननीय श्रीमातांनी योग याग विधी येणे नो सिद्धी या 5व्या अभंगाचं सविस्तर विवेचन केलं. 27 जानेवारी पौष कृष्ण त्रयोदशी पासून हा हरिपाठाचा उपक्रम जिजामाता स्मारक समितीने सुरू केलाय आणि सोप्या शब्दातला पण गहन अर्थ असलेला हरिपाठातला एक अभंग आपण समजावून घेत आहोत. सीमाताईंचं आजचं निरूपण म्हणजे मनाला, बुद्धीला, आत्म्याला मेजवानीच होती. हरिपाठाचे 27 अभंग म्हणजे 27 नक्षत्र ही कल्पना खूपच छान होती. विविध दृष्टांत, विविध कथा, विविध माहिती यांनी परिपूर्ण असं हे निरूपण ऐकतच राहावं असं वाटलं. आज ना मला मी काही वर्षांपूर्वी कबीरांचं पद शिकले होते, तर ते मी उद्धृत करण्याचं मला मोह होतं. ताईने जे विचार मांडले त्यातला एक विचार या पदामध्ये आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना तीर्थ में ना मूर्त में ना एकांत निवास में, ना मंदिर में ना मस्जिद में ना काबे कैलास में. आणि शेवटी कबीर असं म्हणतात की खोजी होय तुरत मिल जाऊं एक पलकी तलाश में. कहत कबीर सुनो भाई साधू, मैं तो हूँ विश्वास में. परमेश्वराच्या विश्वासात, भक्ती, भावामध्ये परमेश्वर असतो. आज सीमाताईंनी हेच विचार मांडले. माननीय सीमाताई भडंग यांचे जिजामाता स्मारक समितीतर्फे मी मनापासून आभार मानते. उपस्थित श्रोत्यांचेही आभार. यानंतर हरिपाठाच्या 6व्या अभंगावरचे निरूपण दिनांक 9 एप्रिल 2025 ला बुधवारी चैत्र शुद्ध द्वादशीला होणार आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला या अभंगावरचं निरूपण माननीय सुभदाताई थिटे करणार आहेत. त्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं ही विनंती. पुष्पते हो हो बोला. ह्या सीमाताईंचं मायाचं आडनाव काय? हा पाचपोर. अच्छा, कारण मी पण नागपूरची आहे. अरे वा. आणि मी पण म्हणजे गणपतीच्या ह्याच्यात वगैरे होते अहिल्या मंदिरात. अच्छा. बरेच वर्ष मी नागपूरला होते. हो का? पण आता माझ्यावर 82 आहे,
तुमच्याशी काय माझा कधी संबंध येणं शक्य नाहीये. नाही मी पण मी 82 मध्ये होती तिथेच. 84 माझं लग्न झालं. 80 वर्षांची आहे. अरे नाही नाही वय मग हां मग मी नाही मला वाटलं 82 मध्ये. म्हटलं जरा उत्सुकता असं वाटलं की समितीच्या आणि थोडं सगळे आपल्या माहितीचे आहेत का अभिमान वाटतो आणि म्हणजे आपल्या छान झालं. सगळ्या आवडलं ना सगळ्यांना. हो सगळे अपेक्षित मुद्दे सगळे आले. हां खूप छान झालं. अच्छा चालेल. आवडलं. मी माझ्या परीने प्रयत्न केला. समितीच्याच परिवारातल्या असल्यामुळे हो आपल्या घरातलंच कोणीतरी बोलतंय असं वाटत होतं. अरे वा किती छान. चालेल पूर्ण झालं. हो चला धन्यवाद हां. व्याख्यानाचं संपतंय. हां ठीक आहे. मी होते लेफ्ट होते हां. ठीक आहे. येऊ. झालं कसं झालं. छान झालं. खूप आवडलं मी त्यांना. पण ऐकलं तेव्हाची आणि देवाचं सगळं 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 ऐकलं ना. हा पूर्ण ऐकलं एवढं